लग्न झाल्यानंतर कुठेतरी जेव्हा ते कपल फंक्शनला जातं किंवा कोणाच्या लग्नाला जातं, तेव्हा सगळ्यात पहिला त्यांना हेच विचारलं जातं की गुड न्यूज कधी? सो मला नाही माहीत त्यांचा यामध्ये काय रोल असतो. मे बी त्यांना ते बेबी सांभाळायचं असतं किंवा त्याची जबाबदारी घ्यायची असते, आय डोंट नो. पण त्यांना खूप यामध्ये इंटरफेरन्स करायचा असतो. पण याच्यामुळे त्या कपलच्या मेंटल हेल्थवर कुठेतरी त्याचा इफेक्ट होतो. आणि मग अशा पेशंट्सना तुम्ही कसं हँडल करता? अतिशय भावनात्मक असा हा विषय आहे खरं तर हर्षाली. यू आस्क्ड अ व्हेरी राईट क्वेश्चन. कपल जेव्हा आमच्याकडे कन्सल्टेशनला येतात, आमच्याकडे रूममध्ये येतात, पण त्यापूर्वी बॅकग्राऊंडमध्ये बऱ्याच गोष्टींमधून ते ऑलरेडी गेलेल्या असतात. सर्वात प्रथम जेव्हा फॅमिलीकडनं असा प्रश्न विचारला जातो, की चला आता प्रेग्नन्सीचं तुमचं काय प्लॅन आहे? लग्नाला 2 वर्ष झाली, आता गुड न्यूज यायलाच हवी. तेव्हा एकतर फॅमिलीकडनं प्रेशर आहे म्हणून किंवा कधी-कधी स्वतःकडून प्रेशर आहे, की आता मला प्रेग्नन्सी पाहिजे बिकॉज ऑफ सम अदर प्रॉब्लेम्स. तर त्या प्रेशरमध्ये जेव्हा पेशंट असते तेव्हा सगळ्यात पहिले ते एक ॲप डाउनलोड करतात. ओव्ह्युलेशनचं एक ॲप असतं बरं का. मग ते ॲप डाउनलोड करतात, त्याच्यामध्ये काही दिवस असतात, काही तारखा असतात, की 5 दिवस, 7 दिवस, 8 दिवस तुम्हाला संबंध ठेवायचे आहेत. ते दिवस मग ती मुलगी सगळे घरात वातावरण निर्मिती करते, मिस्टरांना कन्व्हिन्स करते, हसबंडना त्या दिवसासाठी प्रिपेअर करते, घरात सगळ्यात अशा प्रिपरेशन्स करते. त्या पद्धतीने शारीरिक संबंध घडवून आणतात आणि त्याच्यानंतर पण ती यूट्यूब किंवा दुसऱ्या रील्समार्फत हे पण जाणवत असते, की मी काय काय प्रिकॉशन घ्यायला पाहिजे, की मी पटकन प्रेग्नंट होऊन जायला पाहिजे वगैरे. आणि हे सगळं पूर्ण महिन्याभराची कसरत झाल्यावर शेवटी जेव्हा तो दिवस यायला लागतो, की आज माझी प्रेग्नन्सी टेस्ट असेल किंवा माझा पाळीचा दिवस असेल, त्या दिवशीची धगधग आणि त्याच्यानंतर जर पाळी येऊन गेली, तर पेशंट बाथरूममध्येच फार निराश होते. त्या नैराश्यासकट ती पॅड घेते आणि रडते देखील. हे एकदा होतं, दोनदा होतं आणि वारंवार जेव्हा व्हायला लागतं, कपलही फ्रस्ट्रेट होतात, की कितीदा कितीदा संबंध ठेवायचे आणि त्या संबंधामधली जी काही केमिस्ट्री आहे, जो आनंद आहे, तो बाजूला होतो आणि ती फार फिजिकल प्रोसेस होते आणि स्ट्रेसफुल प्रोसेस होते. त्यानंतर पेशंट आमच्याकडे क्लिनिकमध्ये येतात. सो बॅकग्राऊंडमध्ये ऑलरेडी अ लॉट ऑफ इमोशनल, सायकॉलॉजिकल बर्डन शी इज कॅरिंग अलाँग. तर जेव्हा पेशंट आमच्या समोर असते, तेव्हा मी केवळ तिच्याकडे ॲज अ पेशंट किंवा ॲज अ मेडिकल ट्रीटमेंट म्हणून पाहत नाही. कारण की ह्या सगळ्या जर्नीतनं खरं मी स्वतः गेलेली आहे. सो माझी स्टोरी अशी आहे खरं तर, जेव्हा माझं लग्न झालं आय वॉज 26 इयर्स आणि मी फायनल इयर पोस्ट ग्रॅज्युएशनच्या शेवटच्या वर्षी लग्न केलं. तर 6 महिने शिल्लक होते. लग्नानंतर 6 महिन्यानंतर मी घरी आले. सो इट वॉज जुलै मंथ व्हेन आय वॉज 27 अँड ऑगस्ट महिना गेला आणि लगेच सप्टेंबरमध्येच मला सांगायला लागले, की 2 महिन्यात आता वर्ष होणार आहे लग्नाला आणि तुमची गुड न्यूजचं काय? आय वॉज लाईक ॲज अ मेडिकल ॲज अ डॉक्टर मुलीला पण हा हां, म्हणजे मी तेच सोसायटीकडनं म्हणणार होते तुमच्या बाबतीत पण असं? एक्झॅक्टली. सो त्यावेळी बिकॉज मी ह्याच्यात मला समजत होतं, की येस एक आपलं बायोलॉजिकल क्लॉक टिकिंग असतं. पटकन रिप्रोडक्टिव्ह करिअर संपलं तर प्रेग्नन्सीचे प्रॉब्लेम सुटतात आणि आपण आपल्या करिअरकडे फोकस करू शकू. म्हणून आय वॉज व्हेरी ओपन आणि मला आय वॉज ओके, की चला झाली प्रेग्नन्सी तरी काहीच प्रॉब्लेम नाही आहे. वी विल डेफिनेटली गो हेड. पण मग 2-3 महिन्यानंतर जेव्हा मिस्टरांना समजलं, की आय एम सीरियस फॉर प्रेग्नन्सी, ही वॉज नॉट रेडी. इट्स लाईक आत्ताच लग्न झालंय, कसं काय लगेच प्रेग्नन्सी होऊ द्यायची? मग माझा स्ट्रगल सुरू झाला मिस्टरांना कन्व्हिन्स करण्यासाठी, की हाऊ इट इज इसेन्शियल अँड हाऊ इट इज इम्पॉर्टंट फॉर मी, की मला प्रेग्नन्सी हवी आहे. सो पहिला प्रेशर माझा स्वतःकडूनच आला, की बाबा रे प्रेग्नन्सी पटकन होऊ दे, नाहीतर लोकांना प्रेग्नन्सी ट्रीटमेंट करावी लागते तशी आपल्याला करावी लागू शकेल बिकॉज आय वॉज अ डॉक्टर अँड सॉ स्ट्रगल ऑफ द गर्ल्स. मग तो स्ट्रगल वाचवायचा म्हणून पहिला स्ट्रेस स्वतःकडूनच सुरू झाला. अच्छा. मग 2-3 महिने गेले, 4 महिने गेले. मग सासरच्यांकडनं, माहेरच्यांकडनं मम्मीच विचारते, की काही तुम्ही प्रयत्न करताय की नाही वगैरे, वगैरे. मग जेव्हा खूप प्रयत्नांनी हसबंड कन्व्हिन्स झाले, मग ट्रीटमेंट ॲक्च्युअली स्टार्ट केली आणि त्याच्या 2-4 महिन्यानंतर पण जर प्रेग्नन्सी नाही राहिली नॅचरली, तेव्हा एन्झायटी बिल्ड व्हायला लागली. देन द गेम स्टार्टेड, की ती एन्झायटी वाढत गेली. मग आम्ही डॉक्टरांकडे गेलो. डॉक्टरांकडे मी काही ब्लड टेस्ट केल्या, त्याच्यात काही थोडेसे पॅरामीटर गडबड आले. मग मिस्टरांना काही औषधं घ्यायला लावले. हसबंड गोळ्या औषधं घ्यायला तयार नाही. मग करायचं काय? म्हटलं जाऊ द्या. आता आपण IUI करूया. IUI म्हणजे एक पायरी पुढची नॅचरलचीच. 2 IUI केले, फेल झाले. तिसरा IUI केला, तेव्हा IUIच्या वेळी ओव्ह्युलेशनच झालं नाही. मग ते एग रप्चर होण्याचे इंजेक्शनं 2दा 3दा घेतले. ज्या मुली प्रेग्नन्सी ट्रीटमेंट करताना त्यांना हे समजेल मी काय म्हणते. एग रप्चर व्हायचं इंजेक्शन असतं बरं का. सो ते इंजेक्शनं घेतले, रप्चर होईना, स्ट्रेस बिल्ड होतोय आणि मी फ्रस्ट्रेट, की व्हॉट इज हॅपनिंग विथ मी? जेव्हा माझी सायकल्स एकदम छान आहे, मी फिटनेसमध्ये एकदम चांगली आहे, माझे हॉर्मोन टेस्ट नॉर्मल आहेत. एक पेनफुल टेस्ट असते, त्याला HSG म्हणतात, हिस्ट्रोसाल्पिंगोग्राफी. हे देखील भरपूर मुलींनी केली असेल. ती केली.
त्या पेनफुल प्रोसेसमधून गेल्या, त्याच्यात एक ट्यूब ब्लॉक आहे कदाचित असा डाऊट आला आणि मग असं करत करत शेवटी ठरवलं की आता आपण ऑपरेशन करायचं आणि चेक करायचं. तेव्हा मी नॅचरली पण प्रेग्नंट झाले. त्या सायकलमध्ये जेव्हा मी कुठलीच ट्रीटमेंट घेतली नाही, जेव्हा मी रिलॅक्स होते आणि पुढच्या महिन्यात ऑपरेशन करायचं असं ठरलं, तेव्हा मी प्रेग्नंट झाले. सो एक लक्षात आलं माझ्या, की जेव्हा स्त्री एकदम रिलॅक्स असते, शांत असते, तेव्हा ती प्रेग्नंट होते. त्यानंतर अनफॉर्च्युनेटली ती प्रेग्नन्सी मिसकॅरी झाली. आय वेंट थ्रू द पेन ऑफ मिसकॅरेज आणि तो बर्डन काय असतो ते पण मी बघितलं. त्यावेळी सोसायटीने मला एम्पॅथी देणं अजिबात अपेक्षित नव्हतं मला. परंतु सोसायटीकडनं हा आला, हां, आता तुम्ही लगेच प्रेग्नन्सी प्लॅन करा बरं. अ गर्ल हू इज ॲक्च्युअली ट्राईंग हार्ड, की जिला प्रेग्नन्सी हवी आहे, तिलाच सगळेजण येऊन सांगताय की तुम्ही प्रेग्नन्सी करा. इट वॉज व्हेरी स्ट्रेसफुल. सो हे माझी जशी स्टोरी आहे तशी सगळ्याच मुलींची ऑलमोस्ट मला वाटते. माझा मुलगा झाला, त्याच्यानंतर मी ठरवलं की नाही, ज्या त्रासातनं मी गेली आहे ते मी मुलींना होऊ देणार नाही. म्हणून मी त्याच्यासाठी पूर्ण पुढचं शिक्षण घेतलं. उच्च शिक्षणासाठी परदेशात गेली आणि मग हेच माझ्या आयुष्यातलं मी एम बनवलं, की प्रेग्नन्सीसाठी सर्व मुलींना नॅचरल पद्धतीने पहिला प्रथम प्रयत्न करून त्यांना मदत करायची आणि डेफिनेटली ज्यांना गरज आहे त्या सगळ्या कपल्सना टेक्निकल ज्या टेक्नॉलॉजी आहे त्याचा उपयोग देऊन प्रेग्नंट करण्यासाठी मदत करायची. अगदी, अगदी.